Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पश्चिम बंगालसह तमिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर. भाजप पहिल्यांदाच बंगालमध्ये सरकार स्थापन करणार. केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता, तर तमिळनाडूमध्ये थलापती विजयच्या टीव्हीकेचा मोठा विजय. बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी दिली जाईल. विजयी भाषणामध्ये पंतप्रधान मोदींची घोषणा, तर घुसखोरांवर कडक कारवाई करण्याचाही इशारा. भवानीपूर मतमोजणी केंद्रावर मला मारहाण, लाथ मारण्यात आली. ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप. टीएमसीच्या बूथ एजंटलाही मारहाण झाल्याचा दावा. फेर मतमोजणीची मागणी. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलं. बंगाल, आसाम, पुदुच्चेरीमध्ये जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला. घुसखोरी, दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. दिवाळी आधी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल. उपमुख्यमंत्री शिंदे नव्या चेहऱ्यांना संधी देणार. सूत्रांची माहिती. राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान, तर पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार. आमदार महेश शिंदेंवर पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाईची टांगती तलवार. पत्नीला अध्यक्षपद मिळवण्याच्या हट्टामुळे पक्षामध्ये कारवाईची शक्यता. महेश शिंदेंवर शिस्तभंगाबाबत कठोर भूमिका घेतली जाणार. सूत्रांची माहिती. 150 वर्षांनंतर सत्ताधारी शिवरायांचं नाव का घेताय? पुतना मावशीचं प्रेम आताच का आलं? सत्ताधाऱ्यांना पानसरे चुकले असं वाटतंय का? शिवाजी कोण होता या पुस्तकावरील वादावरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा सवाल. पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडामध्ये सॉक्स आढळला. बालिकेच्या छातीवर मारहाणीचे वळ. शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती समोर. पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये पोलीस तपासाला वेग. विशेष तपास पथकानं साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त. आरोपी भीमराव कांबळेला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये कॅन्डल मार्च. चौपाड परिसरामध्ये नागरिकांकडून घटनेचा निषेध. नराधम आरोपीला त्वरित फाशी देण्याची मागणी. मोंदोकरातनं कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली. ईडी चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकरांचा खळबळजनक दावा. कामासाठी दिलेल्या आधार, पॅन कार्डचा गैरवापर केल्यामध्ये विमानाचा भीषण अपघात. विमान इमारतीला धडकून पायलटसह 3घांचा मृत्यू. 2 प्रवाशांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अपघाताचा थरार समोर. नांदेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान राडा. संतप्त जमावाकडून जेसीबी चालकाला मारहाण. खडकपुरा ते वाघी रोडवर अतिक्रमणावर कारवाई सुरू असताना जमावाचा गोंधळ. गुन्हा दाखल करण्याची मागणी. राज्यभरातील 8,212 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस. त्रैमासिक प्रगती अहवाल अद्यावत न केल्यानं महारेराची कारवाई. जूनच्या सुरुवातीला मान्सून केरळमध्ये धडकणार. अंदमानात मान्सूनची चाहूल. 14 मे पासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज. राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट. मार्चपासून मेपर्यंत राज्यामध्ये एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले. आठवड्याभरात रुग्णसंख्या तिपटीनं वाढल्याची माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचे संकट गंभीर. अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक. काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला. जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ. अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरं गजबजली. दादर सिद्धिविनायक गणपतीपुळे पुण्याच्या दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा. मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.